मराठीमध्ये एक म्हण नेहमी वापरली जाते. ती म्हण आहे बादरायणी संबंध जोडणे. बादरायणी संबंध जोडणे याचा अर्थ असा होतो की एखाद्या गोष्टीचा ओढून ताडून संबंध जोडणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना तो संबंध जोडणे. आणि यासाठी बादरायणी हा शब्द वापरला जातो. वास्तविक पाहिले तर बादरायण नावाचे एक ऋषी होते की ज्यांनी ब्रह्मसूत्राची रचना केली. या शब्दावरून तर असं वाटतं की या बादरायण ऋषीने असं तर नाही केलं की एखाद्या शब्दाचा ओढून तडून संबंध जोडला, परंतु या बादरायण शब्दाचा आणि या ऋषीचा कुठलाही संबंध नाही. बादरायणचा अर्थ याच्यासाठी एक जुन्या काळामध्ये एक कथा सांगितली जाते की एका घरी काही पाहुणे आले होते. आता पाहुणे आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार घरच्यांनी केला, तर त्या घरातल्या स्त्रीला वाटलं की तिच्या म्हणजे पत्नीला वाटलं नवऱ्याकडून हे पाहुणे आलेले असतील, आणि नवऱ्याला वाटलं बायकोकडून आले असतील. दोघा नवरा बायकोंनी पाहुण्याचा आदर सत्कार केला. पाहुणे 2 दिवस राहिले आणि निघाले. तेव्हा दोघांनाही असं वाटलं की नेमके पाहुणे होते कोणाकडचे, आणि म्हणून त्या पाहुण्याला विचारलं की बाबा तुम्ही कोणाकडून आले होते किंवा तुमच्या येण्याचं प्रयोजन काय होतं. तर ते म्हटले प्रयोजन तर असं काही नाही, आमच्या बैलगाडी जी आहे आमची, त्या बैलगाडीला बोरीच्या लाकडाचं चाक आहे आणि तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड आहे. बोरीचं झाड म्हणजे बद्री तरू. अस्माकम बद्री चक्रम युष्माकम बद्री तरू. बादरायण संबंधामध्ये इवम इवम वयम वयम, म्हणजे आमच्या गाडीला बोरीच्या लाकडाचं चाक आहे आणि तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड आहे, यामुळे आपण सोयरे, बाकी काही नाही, तुमचे तुम्ही आमचे आम्ही. आणि अशा प्रकारे ही म्हण पडली बादरायणी संबंध जोडणे, म्हणजे अगदी ओढून ताडून कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना एखादा संबंध जोडणे म्हणजे बादरायणी संबंध जोडणे. याच्याशी बादरायण ऋषीचा मात्र कुठल्याही प्रकारचा संबंध नाही.